आज आपण काय बघणार आहे तर मेजरमेंट ऑफ प्रेशर हे बघणार आहे. आता आत्तापर्यंत जे काय आपण सगळे पॉईंट शिकलो आहे ह्या टॉपिकमध्ये, तर त्या सगळ्या पॉईंटमध्ये आपण एखाद्या पॉईंट वर म्हणजे फ्लुइडमध्ये एखाद्या कंटेनरमध्ये जर समजा समजा हा कंटेनर असेल, तर ह्या कंटेनरमध्ये समजा फ्लुइड मी भरले, तर अशा सिच्युएशनमध्ये जर मी एखादा पॉईंट कन्सिडर केला, तर त्या पॉईंटवर किती प्रेशर असेल याचं इक्वेशन किंवा आपण ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय हे बघितलं आणि त्याचबरोबर आपण गेज प्रेशर म्हणजे काय हेही बघितलं. त्याचबरोबर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय ही टर्म समजून घेतली. तर म्हणजे थोडक्यात असं की ज्या काही कॉन्सेप्ट होत्या आपण प्रेशरच्या रिलेटेड, त्या सगळ्या आपण याच्या आधीच्या एक्सप्रेशन्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. ओके. आता प्रश्न राहिला की प्रेशर जे काय असेल, लिक्विडचं प्रेशर असेल किंवा फ्लुइडचं प्रेशर असेल, तर ते प्रेशर कशा पद्धतीनं मेजर करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. ओके. समजा एखादं इन्स्ट्रुमेंट आहे की जे प्रेशर मेजर करते. म्हणजे बघा, समजा एखादं इन्स्ट्रुमेंट आहे की जे आपण वापरतोय कशासाठी, प्रेशर मेजर करण्यासाठी. तर त्या इन्स्ट्रुमेंट्सला म्हणतात प्रेशर मीटर किंवा प्रेशर गेज पण म्हणतात किंवा व्हॅक्यूम गेजेस पण म्हणतात. बघा, काय मला म्हणायचं की इन्स्ट्रुमेंट्स विच आर यूज टू मेजर प्रेशर आर नोन ॲज ए प्रेशर मीटर्स और प्रेशर गेजेस और व्हॅक्यूम गेजेस. बघा, मी काय करतो इथं कव्हर करतो. काय म्हणता येईल, instruments used to used to measure pressure, are called बघा काय म्हणतात त्यांना, प्रेशर मीटर्स. आर कॉल्ड प्रेशर मीटर्स किंवा त्यांना काय म्हणतात अजून, प्रेशर गेजेस. किंवा त्यांना काय म्हणतात, व्हॅक्यूम गेजेस. काय म्हणतात त्यांना, व्हॅक्यूम गेजेस. ओके. तर आपल्या सिलेबसमध्ये ॲक्च्युली आपण दोन इन्स्ट्रुमेंट बघणार आहे की ज्याच्या साह्यानं आपण काय करू शकतो, प्रेशर मेजर करू शकतो. ओके. त्यातलं फर्स्ट जे काय इन्स्ट्रुमेंट आहे, तर ते इन्स्ट्रुमेंट आहे मर्क्युरी बॅरोमीटर. ओके. आता हे इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरतात, तर ऑब्व्हियसली प्रेशर मेजर करण्यासाठी वापरतात. पण स्पेसिफिकली हे मर्क्युरी बॅरोमीटर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी वापरतात. म्हणजे मी तर लिहू का की दिस इन्स्ट्रुमेंट इज युज्ड, दिस म्हणजे कुठलं, मर्क्युरी बॅरोमीटर इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर atmospheric pressure. atmospheric pressure. ओके. आता हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते सगळ्यात पहिल्यांदा कुणी इंट्रोड्यूस केलेलं, तर इटालियन सायंटिस्ट टॉर्सेलिसने इंट्रोड्यूस केलेलं. ओके. तर हे पिक्चर आहे कुणाचं, टॉर्सेलिसचं, की ज्यांनी मर्क्युरी बॅरोमीटर सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलेला. आणि त्या मर्क्युरी बॅरोमीटरच्या विथ द हेल्प ऑफ मर्क्युरी बॅरोमीटर त्यांनी जे काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते मेजर करून दाखवलं. ओके. आता इथं जो टॉर्सेलिसनं वापरलेला मर्क्युरी बॅरोमीटर आहे, तो इथं त्याचं एक्सपेरिमेंटल सेटअप हा इथं आहे. ओके. आता हे काय आहे, हे आपण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की हा कंटेनर आहे आणि जे लिक्विड इथं वापरलेलं आहे, तर ते आहे कुठलं, मर्क्युरी, HG म्हणू शकतो आपण. ओके. दुसरी गोष्ट, इथे एक ट्यूब आहे. त्या ट्यूबमध्ये पण काय आहे, मर्क्युरी आहे. ओके.
आता हा ऍक्च्युली मर्क्युरी बॅरोमीटर कसा वापरला जातो इथं ऍक्च्युली तो सेटअप दिलाय, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की कशा साह्यानं म्हणजे मर्क्युरी बॅरोमीटरच्या साह्यानं आपण कसं प्रेशर मेजर करू शकतो किंवा कसं आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करू शकतो हे मी थोडक्यात सांगतो आधी. तर काय असतं ऑब्व्हियसली एक कंटेनर असतो की ज्याच्यामध्ये मर्क्युरी असतो. ओके, समजा हा तो कंटेनर आहे आणि एक ट्यूब असते, एक ट्यूब असते. आता ही ट्यूब किती लेंथची असावी हे डझंट मॅटर, म्हणजे ती कितीही लेंथची असावी असली तरी चालेल, त्यानं काही फरक पडणार नाही. ओके, आता तो का फरक पडणार नाही हे आपल्याला हळूहळू जसं आपण ह्या मर्क्युरी बॅरोमीटरचं आपण वर्किंग समजून घेऊ त्यावेळेस तुम्हाला समजेल की बाबा ही जी काय लेंथ आहे ह्या ट्यूबची ती काय मॅटर करत नाही. ओके, आता ह्या ट्यूबमध्ये काय केलेलं असतं की मर्क्युरी भरलेला असतो. ओके, ओके, इथं पण काय आहे मर्क्युरी आहे आणि इथं पण काय आहे मर्क्युरी आहे. त्यानंतर काय केलं जातं, ही जी काही ट्यूब आहे ती उलटी याच्यामध्ये ठेवली जाते, म्हणजे इथं तुम्ही बघताय त्या पद्धतीनं हे काय केले जाते, ट्यूब याच्यामध्ये ह्या बिकरमध्ये उलटी ठेवली जाते. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही ही ट्यूब उलटी ठेवता तर त्यावेळेस काय होतं की हा जो क्लोज्ड एंड आहे ह्या ट्यूबचा, तर ह्या क्लोज एंड पासून काय होतं मर्क्युरी खाली 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 यायला लागतो. म्हणजे सुरुवातीला काय असणार आहे, हा इथं असणार आहे मर्क्युरी लेवल इथं असणार आहे, आणि नंतर थोड्या वेळानं काय होतं की ह्या ट्यूब मधला जो काय मर्क्युरी आहे तो ह्या बिकर मध्ये यायला लागतो, आणि ही जी काय लेवल असते मर्क्युरीची ती काय होते ड्रॉप होत जाते, आणि एका स्पेसिफिक हाईटला जाऊन ही मर्क्युरीची लेवल ही काय होते स्टडी होते. ओके, बघा आता हे असं का होतं की बाबा एका स्पेसिफिक हाईटला जाऊन ही मर्क्युरीची लेवल स्टडी का होते, तर हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. आता मी काय करतो तर ह्या आपल्या मर्क्युरी बॅरोमीटरमध्ये तर इथं मी काय केलेलं आहे, 3 पॉइंट कन्सिडर केलेले आहेत, पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. बघा, पॉइंट ए, पॉइंट बी आणि हा पॉइंट सी. ओके, मग मी काय म्हणतो बघा, ऍट पॉइंट ए, फर्स्ट पॉइंट बघा इथं, ऍट पॉइंट at point A, pressure is zero. Pressure is zero. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय प्रेशर ऍट पॉइंट ए ला झिरो असणार आहे. आता बघा, ज्यावेळेस ती जी काही ट्यूब आहे आणि मी ह्या बीकरमध्ये ती ट्यूब उलटी करतो तर त्यावेळेस काय होतंय, जे काय आतमधलं मर्क्युरी असेल ह्या ट्यूब मधलं ते काय होईल या बीकरमध्ये यावं लागेल, आणि ज्यावेळेस ते बीकरमध्ये येत जातं तर त्यावेळेस काय होतं तर इथं वळानो एक व्हॅक्यूम क्रिएट होतो. इथं काय होतं व्हॅक्यूम क्रिएट होतो. आता व्हॅक्यूम म्हणजे काय हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. काय मी थोडक्यात परत एकदा सांगतो की ज्यावेळेस इथला मर्क्युरी त्याची लेवल ही ड्रॉप होत जाते तेव्हा इथं कुठलेही गॅस मॉलिक्युल्स नसतात किंवा कुठलेही पार्टिकल इथं नसतात. ओके, आणि त्याच्यामुळं इथं एक व्हॅक्यूम तयार होतो. आता व्हॅक्यूम म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं की व्हॅक्यूम म्हणजे असा रिजन की जिथलं प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा खूप कमी असतं, खूप म्हणजे खूप कमी असतं. आता इथं जर कुठलाही पार्टिकल नसेल, म्हणजे कुठलाही गॅस पार्टिकल नसेल, तर ऑब्व्हियसली ह्या पॉइंटवर किती प्रेशर ऍक्ट होणार आहे, झिरो. कसं काय मी तुम्हाला सांगितलं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर शिकताना ही कन्सेप्ट आपण बघितली की एखाद्या पॉइंटवर किती प्रेशर एक्झर्ट होतं हे डिपेंड असतं की त्या पॉइंटच्या वर कुठल्या पद्धतीचं मीडियम आहे. जर मीडियम नसेलच तर ऑब्व्हियसली तिथं प्रेशर काय असणार आहे, झिरो. म्हणजे इथं पण मीडियमचा अभावच आहे, कुठलाही गॅस पार्टिकल नाहीये, म्हणजे इथं काय आहे मीडियमचा अभाव आहे, म्हणजे तिथं काय आहे व्हॅक्यूम आहे. ओके, मी काय म्हणतो बघा, तर पी ए इज इक्वल टू झिरो, म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट ए इज इक्वल टू झिरो. नेक्स्ट पॉइंट बघा, सेकंड पॉइंट, ऍट पॉइंट C, pressure is atmospheric pressure. Pressure is atmospheric pressure. आता हे ऑब्वियस आहे, ऑब्वियस आहे. आता समजा इथं पॉइंट सी आहे, तर ह्या पॉइंट सी च्या वर
कुठलं मीडियम असणार आहे? एअर मीडियम असणार आहे. आणि एअर मीडियम म्हणजे काहीतरी एअर पार्टिकल्स असतील, त्यांनाही वेट असेल आणि त्या वेटमुळं ऑब्व्हियसली याच्यावर काय होत असणार आहे? प्रेशर एक्झर्ट होत असणार आहे. या गोष्टी आपण कुठं शिकलेल्या आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये. हे व्यवस्थित समजून घेतले आपण. ओके. म्हणून मी काय म्हणतो तर प्रेशर ॲट पॉइंट सी इज इक्वल टू काय? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. थर्ड पॉइंट मी काय म्हणतो बघा, आणि हा खूप महत्वाचा पॉइंट आहे की प्रेशर ॲट पॉइंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट बी. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे सर? ह्या पॉइंटवर आणि ह्या पॉइंट बी वर आणि ह्या पॉइंट सी वर प्रेशर कसं काय सेम असू शकतं? ऑब्व्हियसली असणार आहे. का? मी तुम्हाला सांगितलं की प्रेशर ऑन ए पॉइंट इज टोटली डिपेंड ऑन ए हाईट, इट्स हाईट, किंवा टोटली डिपेंड ऑन ए हाईट ऑफ ए लिक्विड कॉलम अबाव दॅट पॉइंट. म्हणजे हा पॉइंट बी आणि हा पॉइंट सी हे सेम हाईटवर आहेत किंवा सेम लेवलवर आहेत. बघा, पॉइंट बी आणि पॉइंट सी हे काय आहेत? सेम लेवलवर आहेत. त्याच्यामुळे काय असणार आहे? प्रेशर ॲट पॉइंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट बी असणार आहे. ओके. मी काय म्हणतो, याचं कारण काय आहे? तर बोथ पॉइंट्स आर ॲट सेम प्रेशर, सॉरी, आर ॲट सेम लेवल. ओके. आणि ते दोन्हीही पॉइंट सेम लेवलवर असल्यामुळं काय असणार आहे? तिथलं जे काय प्रेशर असणार आहे ह्या दोन्ही पॉइंटवरचं, पॉइंट सी वरचं आणि पॉइंट बी वरचं प्रेशर हे सेम असणार आहे. ओके. आता ह्या सगळ्या इक्वेशनचा, सगळ्या म्हणजे काय, ह्या तिन्ही इक्वेशनचा वापर करून मी काय करतो की मर्क्युरी बॅरोमीटरचं आपण एक्सप्रेशन्स एक्सप्लेन करतो मी. बघा, तुम्हाला एक एक्सप्रेशन माहित असेल ऍब्सोल्यूट प्रेशरचं. आपण एक एक्सप्रेशन काढलेलं. काय काढलेलं ऍब्सोल्यूट प्रेशरचं एक्सप्रेशन बघा. तर प्रेशर ॲट पॉइंट बी, इथं मी ते वापरतो बरं का, ते इक्वेशन जे काय काढलेलं. तर ह्या पॉइंट बी वर किती प्रेशर असेल? तर ऑब्व्हियसली ह्या पॉइंट ए वर किती प्रेशर असेल प्लस, म्हणजे इथं किती प्रेशर असेल, तर ते ऑब्व्हियसली ह्या एअरमुळं किंवा ह्या व्हॅक्यूममुळे किती प्रेशर असेल पॉइंट ए वर प्लस ह्या लिक्विड कॉलमचं प्रेशर. बघा, तर ते लिक्विड कॉलमचं प्रेशर किती असणार आहे? रो जी एच. म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट बी इज नथिंग बट ए सम ऑफ ए प्रेशर ॲट पॉइंट ए प्लस प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम. तर ते प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम किती असणार आहे? तर ते काय असणार आहे? एच रो जी. ओके. ओके. आता तुम्हाला माहित आहे की हा जो काय पी ए आहे तो किती आहे? 0. म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट ए तो किती असणार आहे? 0. ते कशामुळं? कारण की त्याच्यावर कुठलंही मीडियम नाही आहे. त्याच्यामुळे प्रेशर ॲट पॉइंट ए ते किती असणार आहे? 0 ऑब्व्हियसली. मग त्याच्यामुळं प्रेशर ॲट पॉइंट बी इज नथिंग बट ए एच रो जी किंवा रो जी एच. ते किती असणार आहे? रो जी एच. म्हणजे तेच प्रेशर, म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट बी इज सेम ॲज अ प्रेशर ॲट पॉइंट सी. हो का नाही? बघा ह्या एक एक्सप्रेशन नुसार. ओके. आता प्रेशर ॲट पॉइंट सी हे आपल्याला माहित आहे, तर ते किती आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर ते किती आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. तर ते किती असणार आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं. आता आपल्याला 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर माहित आहे. ओके, म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट सी हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला माहित आहे. आता जर मला ॲटमॉस्फेरिक प्रेशर माहित असेल, मला जर डेन्सिटी ऑफ ए मर्क्युरी माहित असेल, मला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहित असेल, तर ही एच ची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करू शकतो किंवा ही एच ची व्हॅल्यू मला सांगता येईल किती असेल. तर ती एच ची व्हॅल्यू असते बाळांनो जवळजवळ 76 सेंटीमीटर. 76 सेंटीमीटर म्हणजे विच इज नथिंग बट ए 760 मिलीमीटर. ओके, 760 मिलीमीटर. म्हणजे बघा, मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही मर्क्युरी बॅरोमीटरचा तुम्ही वापर केला, मर्क्युरी बॅरोमीटर जर तुम्ही वापरत असाल, तर नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशरला
ही जी काय हाईट असणार आहे ती ऑलवेज 76 सेंटीमीटर असणार आहे, ऑलवेज. तर ती एवढीच कॉन्स्टंट राहणार आहे. कुणामुळं? बिकॉज ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळं. ओके. आता म्हणजे तुम्ही कुठलंही अ, अ, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा शेप असणारी ही ट्यूब जरी वापरली तरी पण तुम्हाला ही हाईट ही 76 सेंटीमीटरच मिळणार आहे. म्हणजे ही हाईट लिक्विड कॉलमची ही 76 सेंटीमीटरच मिळणार आहे. ओके. म्हणजे हे 76 सेंटीमीटर काय रिप्रेझेंट करते? ऑब्विसली द ॲटमॉस्फेरिक प्रेशर रिप्रेझेंट करते. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्याचं अजून एक युनिट मिळालं. कुठलं युनिट बघा? बघा, आपण कुठला बॅरोमीटर वापरतोय? ऑब्व्हियसली आपण लिक्विड म्हणून काय वापरतोय? तर मर्क्युरी बॅरोमीटर वापरतोय. मी तुम्हाला सांगितलं की हे वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर येत असेल तर एच ची व्हॅल्यू किती पाहिजे आपली? 76 सेंटीमीटर, किंवा ती किती असते? 760 मिलीमीटर. ओके. तर अजून एक युनिट आपल्याला मिळालं, तर वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर ते काय युनिट मिळाले बघा आपल्याला? तर ते वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज नथिंग बट 760 मिलीमीटर ऑफ एच जी. आता हे 760 मिलीमीटर ऑफ एच जी म्हणजे 760 मिलीमीटर ऑफ एच जी हे युनिट झालं. कोणाचं युनिट झालं? आता ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं युनिट झालं. काय रिप्रेझेंट करते 760 मिलीमीटर ऑफ एच जी? काय रिप्रेझेंट करते? तर वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर त्याच्यामध्ये जर आपण मर्क्युरी बॅरोमीटर वापरत असेल तर त्याची जी काय हाईट असेल ह्या मर्क्युरीची, जी काय ह्या ट्यूब मधली हाईट असेल ती ऑलवेज 760 मिलीमीटर असते, ऑलवेज. आता ही हाईट इंडिपेंडेंट असते कोणाशी? ह्या ट्यूबच्या शेपची किंवा ह्या ट्यूबच्या लेन्थची. ओके. तुम्ही कुठल्याही लेन्थची जर ही ट्यूब वापरली तरी पण तुम्हाला ही जी काय हाईट असणार आहे ॲट वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे ऑलवेज तुम्हाला 760 मिलीमीटर मिळणार आहे. ओके. आणि ऑब्विसली ह्या 760 ऑफ एच जी हे विच इज इक्वल टू 1.01325 टॉर. ओके. सॉरी, नॉट टॉर, बार. सॉरी. तुम्हाला माहिती आहे वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू किती असते? 1.01325 बार. ओके. म्हणजे आपल्याला मर्क्युरी बॅरोमीटरवरून काय सांगता येते? मी समराईज करतो. कशासाठी वापरला जातो मर्क्युरी बॅरोमीटर? तर ऑब्व्हियसली ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी मर्क्युरी बॅरोमीटर वापरला जातो. दुसरी गोष्ट, ॲट ए वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर ही जी काय लेवल आहे मर्क्युरीची ह्या ट्यूब मधली, तर ती ऑलवेज 760 मिलीमीटर असते, ऑलवेज. ओके. दुसरी गोष्ट, जर ॲटमॉस्फेरिक प्रेशर चेंज झालं म्हणजे तुम्ही काही एका स्पेसिफिक हाईटवर हा एक्सपेरिमेंट करत असाल तर ऑब्व्हियसली ह्या हाईटमध्ये काय येतो? फरक येतो. ओके. तर हे नोट डाऊन करा. आपण काय फरक होत असेल ह्या हाईटमध्ये आपण ते समजून घेऊयात. हे नोट डाऊन करा. ओके. मी काय करतो? हे इरेज करतो. बघा, आता हा जर मर्क्युरी बॅरोमीटर मी एका स्पेसिफिक हाईटवर नेला, म्हणजे मी हा एक्सपेरिमेंट, हा मर्क्युरी बॅरोमीटर मी समजा माउंटनवर नेला. म्हणजे समजा ही अर्थ आहे आणि समजा इथं असे माउंटन्स आहेत आणि इथं सी लेवल आहे. तुम्हाला माहिती आहे की सी लेवलवर जे काय प्रेशर असतं त्याला आपण नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. आणि इथं जे काय एका स्पेसिफिक हाईटवर जे काय प्रेशर असतं तर त्याला आपण काय म्हणतो? तर ते प्रेशर ऑब्व्हियसली कमी असतं ॲज कम्पेअर टू नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समजा मी कुठे एक्सपेरिमेंट करतोय? तर माउंटनवर एक्सपेरिमेंट करतो ह्या बॅरोमीटरचा. तर तिथं काय होणार बाळांनो? हे जे काय प्रेशर असणार आहे ह्या पॉईंट सी वर, तर हे कमी असणार आहे. ह्या पॉईंट सी वर किती प्रेशर होतं आपण कन्सिडर केलेलं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पण आता जर मी माउंटनवर हा बॅरोमीटर वापरत असेल तर हे ऑब्व्हियसली याच्यावरचं प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कमी असणार आहे नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा. ओके. त्याच्यामुळे होणार काय बाळांनो? ही जी काय हाईट असणार आहे, ही जी काय हाईट असणार आहे, तर ती हाईट ऑब्व्हियसली काय असणार आहे? काय असेल सांगा तुम्ही? 760 पेक्षा 760 मिलीमीटर पेक्षा जास्त असेल की कमी असेल? बघा बघू, विचार करा. म्हणजे हे पॉईंट सी वरचं जर प्रेशर कमी असेल तर ऑब्व्हियसली ही जी काय हाईट असणार आहे तर ती कमी असणार आहे कोणापेक्षा? 760 पेक्षा. ओके. पण हे कधी? मी तुम्हाला कधी म्हणतोय? ज्यावेळेस प्रेशर
किंवा सराउंडिंग प्रेशर, प्रेशर इज लेस दॅन नॉर्मल atmospheric pressure. नॉर्मल atmospheric pressure. ओके, हा एक फर्स्ट पॉइंट झाला. सेकंड, जर प्रेशर हे जर जास्त असेल, काही सिच्युएशन्स असतात की जिथं प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फिअरचं प्रेशर हे जास्त असेल ॲज कम्पेअर टू नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजे प्रेशर ऑफ ॲटमॉस्फिअर is greater than normal atmospheric pressure. Normal atmospheric pressure. म्हणजे काही सिच्युएशन अशा असतात की ह्या पॉईंट सी वरचं प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त असतं. तर अशा सिच्युएशनमध्ये बाळांनो ही जी काय हाईट असणार आहे तर ती हाईट ऑब्वियसली जास्त असणार आहे कोणापेक्षा, 760 मिलीमीटर पेक्षा. ओके, आणि जर प्रेशर नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं असेल म्हणजे ॲट ए सी लेवल असेल, ॲट ए सी लेवलला जर मी वापरत असेल तर ऑब्विसली ही जी काय हाईट असणार आहे तर ती किती असणार आहे, 760 मिलीमीटर. ओके, आय होप तुम्हाला मर्क्युरी बॅरोमीटर म्हणजे काय हे समजलं असेल. सिम्पल डिव्हाइस आहेत की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय तर मर्क्युरीचा वापर करतोय आणि बीकर आणि ट्यूबचा वापर करतोय. ओके, आणि जस्ट सिम्पल हाईट तुम्हाला काय रिप्रेझेंट करते की की हे जे काय ॲटमॉस्फिअर असेल तर त्या ॲटमॉस्फिअरचं प्रेशर किती असेल. ओके, जर नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असेल, नॉर्मल म्हणजे काय बाळांनो की सी लेवलवर, सी लेवलवर सी लेवलवर जर मी हे बॅरोमीटर वापरत असेल, सी लेवलवर जर मी हा बॅरोमीटर वापरत असेल तर बाळांनो त्याची हाईट ही ऑलवेज 760 मिलीमीटर एवढी असते. जर एअरचं प्रेशर किंवा ह्या ॲटमॉस्फिअरचं प्रेशर जर नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त असेल तर त्याची हाईट ही किती असते, विच इज ऑलवेज ग्रेटर दॅन 760 मिलीमीटर. आणि जर कमी असेल म्हणजे जर हा बॅरोमीटर तुम्ही माउंटनवर वापरत असाल किंवा कुठल्या तरी स्पेसिफिक हाईटवर वापरत असाल विथ रिस्पेक्ट टू द अर्थ तर ऑब्विसली ती जी काय हाईट असणार आहे तर ती हाईट काय असते, कमी असते 760 मिलीमीटर पेक्षा. ओके, आता आपण काय करूया की जो नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे तर तो समजून घेऊयात. आता नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट काय आहे, ओपन ट्यूब मॅनोमीटर. तर हा पण कशासाठी वापरला जातो, ऑब्विसली टू मेजर प्रेशर. ओके, कशासाठी वापरला जातो हा ओपन ट्यूब मॅनोमीटर, ऑब्विसली टू मेजर प्रेशर. ओके, बघा आता इथं तुम्हाला ओपन ट्यूब मॅनोमीटर दाखवलेलं आहे. आता ह्या ओपन ट्यूब मॅनोमीटर मध्ये इथं एक यू अल्फाबेट सारखी एक ट्यूब आहे बघा. ह्याचा शेप कसा आहे, यू अल्फाबेट सारखा. ओके, दुसरी गोष्ट ही यू अल्फाबेटची ट्यूब कुठं जॉईन केलेली आहे तर हा आहे कंटेनर. समजा ह्या कंटेनर मध्ये गॅस आहे समजा, कन्सिडर करा. आणि त्या ऑब्विसली त्या गॅसचं काय करायचंय मला, प्रेशर मेजर करायचंय. ओके, तर त्याच्यामुळे काय केलेला हा यू शेपचा जो काय ट्यूब असेल, ही यू शेपची ट्यूब ही कोणाला जॉईन केलेली आहे तर ह्या कंटेनरला जॉईन केली की ज्याच्यामध्ये गॅस आहे आणि त्या गॅसचं मला काय करायचंय, प्रेशर मेजर करायचं. ओके, म्हणजे सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे की सिम्पल काय असते याच्यामध्ये तर ऑब्विसली एक यू शेप ट्यूब असते आणि ह्या ट्यूब मध्ये काय केलं जातं तर पार्शली लेस डेन्सिटी असणारं लिक्विड काय केलं जातं याच्यामध्ये भरलं जातं. ओके, बघा अशा पद्धतीनं यू शेप ट्यूब असते आणि त्याच्यामध्ये लेस डेन्सिटी असणारे म्हणजे कमी डेन्सिटी असणारे लिक्विड्स याच्यामध्ये काय केले जातात, वापरले जातात कशासाठी, प्रेशर मेजर करण्यासाठी. आणि हा हा जो काय एंड आहे, हा एंड तर तो ओपन असतो त्याच्यामुळे त्याला ओपन ट्यूब म्हणले.
ओके. आणि जो सेकंड एंड आहे तर तो कुणाला जोडला जातो, तर कंटेनरला जोडला जातो, की ज्याचं तुम्हाला काय करायचं, प्रेशर मेजर करायचं. आता याच्या आतमध्ये गॅस असेल किंवा लिक्विड असेल. ओके. तर ज्याचं आपल्याला प्रेशर मेजर करायचंय, तर त्या ज्या कंटेनरचं आपल्याला प्रेशर मेजर करायचंय, की ज्याच्यामध्ये ते फ्लुइड आहे किंवा गॅस आहे, तर तिथंही हा एंड जोडला जातो. ओके. बघा बघू, मी जे काय सांगितलं ते मी काय करतो, समराइज करतो परत एकदा. ओके. बघा काय आहे, ऑब्विसली ओपन ट्यूब मॅनोमीटर इज यूज टू मेजर ए प्रेशर. ऑब्विसली इट कन्सिस्ट ऑफ, बघा, इट कन्सिस्ट ऑफ it consists of it consists of u-shaped 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 partially u-shaped partially filled filled it consists of u-shaped partially filled tube. ओके. दुसरी गोष्ट, हे कशानं फील करतो आपण, ऑब्विसली फील कशानं करतो आपण, तर लो डेन्सिटी लिक्विड. कशानं फील करतो आपण, लो डेन्सिटी लिक्विड. आता हे लो डेन्सिटी लिक्विड्स कुठले असतात, तर वॉटर किंवा केरोसिन. केरोसिन. ओके. बघा, सिंपल सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. काय आहे याच्यामध्ये, यू शेप ट्यूब असते आणि ती यू शेप ट्यूब काय केली जाते, पार्शियली लो डेन्सिटी असणाऱ्या लिक्विडनं फिल केली जाते. ओके. मग आता लो डेन्सिटी लिक्विड्स म्हणजे कुठले कुठले वापरले जातात, वॉटर आणि केरोसिन. ऍक्च्युली हे डिपेंड आहे की तुम्ही कशाचं प्रेशर मेजर करताय, पण ठीक आहे, आपण कन्सिडर करूया की वॉटरच इथं वापरलेलं आहे ह्या ट्यूबमध्ये. ओके. आणि याला दोन एंड्स असतात. ऑब्व्हियसली यू शेप आहे म्हटल्यानंतर एक हा जो काय एंड आहे तो काय आहे, ओपन आहे, त्याच्यामुळे त्याच्या नावातच आहे ओपन, ओपन ट्यूब मॅनोमीटर. आणि जो सेकंड एंड आहे तो कोणाला जोडलेला आहे, तर ह्या कंटेनरला जोडलेला आहे, की ज्याचं प्रेशर, की ज्याच्यामध्ये असणाऱ्या गॅसचं प्रेशर, याच्यामध्ये समजा गॅस आहे या कंटेनरमध्ये, तर ह्या गॅसचं प्रेशर आपल्याला काय करायचंय, मेजर करायचंय. ओके. बघा, आता ज्या वेळेस तुम्ही हा यू शेप, म्हणजे सुरुवातीला कसं असणार आहे हे स्ट्रक्चर, ऑब्विसली तुम्ही, वन सेकंड, सुरुवातीला कसं असणार आहे हे यू शेप ट्यूब, कशी असणार आहे सुरुवातीला, समजा ही यू शेप ट्यूब आहे समजा. ओके. कन्सिडर करा बरं का, समजा ही यू शेप ट्यूब आहे. ओके. कन्सिडर करा. ओके. आणि याच्यामध्ये काय भरले, समजा तुम्ही वॉटर भरले. आता वॉटर भरल्यानंतर सुरुवातीला कसं असणार आहे, ओके, ह्या दोन्हीही ट्यूबची, ट्यूब मधल्या जे काय वॉटर आहे त्याची लेवल काय असणार आहे, दोन्ही दोन्ही याच्यामध्ये काय असणार आहे, ती सेम असणार आहे. ऑब्व्हियसली जी काय लेवल असणार आहे ती काय असणार आहे, सेम असणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हा एंड काय करता, त्या कंटेनरला जोडता, तर त्यावेळेस समजा इथं जोडलाय बघा, तर तो कंटेनर काय करतो, प्रेशर एक्झर्ट करतो. ह्या लेवलवर काय करतो, प्रेशर एक्झर्ट करतो. आणि प्रेशर एक्झर्ट केल्यामुळं इथलं जे काय वॉटर असेल किंवा जे लिक्विड आपण वापरलंय, तर ते लिक्विड काय केलं जातं, तर ह्या प्रेशरमुळे, ह्या गॅसच्या प्रेशरमुळे, तर ते काय होईल, ऑब्व्हियसली तो खाली येईल, म्हणजे तो आतमध्ये पुश होईल. आणि त्याच्यामुळं ही जी काही लेवल असेल ह्या ट्यूब मधली, ती ऑब्व्हियसली काय होईल, रेज होईल. ओके. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा यू शेप्ड ट्यूब जी असेल, ती ती ज्यावेळेस तुम्ही ह्या कंटेनरला जोडाल किंवा ज्याचं आपल्याला प्रेशर मेजर करायचं आहे तिथं जोडाल, तर त्यावेळेस काय होईल, त्यातलं असणारं फ्लुइड किंवा त्यातला असणारा गॅस काय करेल, एका लेवलला, ह्या ट्यूब मधल्या लेवलला काय करेल, पुश करेल खाली. आणि त्याच्यामुळे काय होईल, पुश केल्यामुळं काय होईल, ऑब्व्हियसली इथं जी काय लेयर असेल, म्हणजे लेवल असेल वॉटरची, तर ती काय होईल, रेज होईल. ओके. सिम्पल सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे. ओके. तर बघा आता, याचं आपण एक्सप्रेशन समजून घेऊया की कशा पद्धतीनं आपण ओपन ट्यूब मॅनोमीटरच्या साह्यानं प्रेशर मेजर करू शकतो एखाद्या कंटेनरमध्ये असणाऱ्या गॅसचं किंवा लिक्विडचं. ओके. बघा, मी ते आता हे स्टडी करण्यासाठी मी काय केलेलं आहे, इथं 1 2 3 3 पॉईंट कन्सिडर केलेले आहेत.
पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी. बघा फर्स्ट पॉईंट बघा, तर प्रेशर ॲट पॉईंट ए, प्रेशर ॲट पॉईंट तर ते किती असणार आहे प्रेशर ॲट पॉईंट, इथं किती प्रेशर असणार आहे मी तुम्हाला सांगितलं. हा जो काय ट्यूबचा एंड आहे तो काय आहे, ओपन आहे, ओपन आहे. म्हणजे याच्यावरती जे काय ऑब्विसली एअर मॉलिक्युल्स असणार आहे, म्हणजे ॲटमॉस्फिअर असणार आहे याच्यावरती. त्याच्यामुळं ॲट पॉईंट ए ला किती प्रेशर असणार आहे, तर ते ऑब्विसली ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट ए इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे मी काय म्हणतो, पी ॲट ए इज नथिंग बट ए ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, सेकंड पॉइंट बघा. ओके, आता प्रेशर ॲट पॉइंट बी आणि प्रेशर ॲट पॉइंट सी हे काय असणार आहे, सेम असणार आहे. हे आपण लास्ट बॅरोमीटर मध्ये पण बघितलं. का, कारण की इथं आणि इथं जे काय प्रेशर असेल ते सेम असणार आहे. का असं असणार आहे, कारण की दोज टू पॉइंट्स आर एट ए सेम लेवल, सेम हॉरिझॉन्टल लेवलवर ते दोन पॉइंट्स आहेत. मी काय लिहू शकतो याचं कारण, पॉइंट्स आर ॲट सेम लेवल. ओके, थर्ड पॉइंट बघा. ऑब्विसली तो काय पॉइंट असणार आहे, तर आपण प्रेशर काढतोय कुठलं, तर इथलं. म्हणजे ह्या बी पॉइंटवर किती प्रेशर असणार आहे तर ते काढतोय आपण. तर त्याचं एक्सप्रेशन आपल्याला माहित आहे, म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट बी काय काय असणार आहे, तर प्रेशर ॲट पॉइंट ए प्लस एच रो जी. बघा ही हाईट आहे, म्हणजे एच रो जी. बघा ऑब्विसली ह्या पॉइंट बी वर जे काही प्रेशर असणार आहे तर ते कुणाकुणामुळे असणार आहे, हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे, प्लस हे जे काही लिक्विड आहे त्याच्यामुळे प्रेशर. म्हणजे ही टर्म काय करते, तर प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम. ओके, आणि ही टर्म काय करते, एक्सप्रेस करते प्रेशर ॲट पॉइंट ए रिप्रेझेंट काय करते, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, बघा पण प्रेशर ॲट पॉइंट ए हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मी त्याला काय म्हणतो, म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट बी इज इक्वल टू, मी पी नॉट म्हणू का ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस एच रो जी. ओके, सिमिलरली इथं किती प्रेशर असणार आहे, पॉइंट सी पाशी किती प्रेशर असणार आहे, तर ते ऑब्विसली असणार आहे पी नॉट प्लस एच रो जी. कसं काय, बघा पी बी इज नथिंग बट ए पी सी. ओके, त्याच्यामुळे पी सी इथं किती प्रेशर एक्झर्ट होत असणार आहे, तर ते ऑब्विसली किती असणार आहे, पी नॉट प्लस एच रो जी. आता हे प्रेशर पीसी पासलं प्रेशर म्हणजेच ह्या कंटेनरचं प्रेशर ना, हो का नाही. पास्कल्स लॉ नुसार, आपण पास्कल्स लॉ लास्ट लेक्चर मध्ये समजून घेतला. पास्कल्स लॉ नुसार जे काय प्रेशर असेल ह्या गॅसवरचं, तर ते काय होईल, इक्वली ट्रान्समिट होईल कुठं, ह्या पॉइंट सी पाशी. म्हणजे हा पीसी पीसी पासलं जे काही प्रेशर असणार आहे, म्हणजे पीसी जे काही प्रेशर असणार आहे ते ऑब्व्हियसली कोणाचं प्रेशर असणार आहे, ह्या गॅसचं प्रेशर असणार आहे. म्हणून मी हे एक्सप्रेशन असं लिहू का, तर प्रेशर ड्यू टू दिस कंटेनर डी. ओके, किंवा पी म्हणतो मी त्याला, की प्रेशर ऑफ ए कंटेनर. ह्याला काय म्हणायचं, प्रेशर ऑफ ए कंटेनर इज नथिंग बट ए, म्हणजे मी पीसी इज नथिंग बट ए प्रेशर ड्यू टू दिस कंटेनर ड्यू पास्कल्स लॉ नुसार. मी हे काय करतो, पी झिरो प्लस एच रो जी. बघा पी बी द काय, द प्रेशर ऑफ गॅस इन अ कंटेनर, प्रेशर ऑफ गॅस. ओके, म्हणजे ह्या कंटेनरमध्ये काय असणारं, गॅसचं प्रेशर किंवा लिक्विडचं प्रेशर. ओके, विच वी वॉन्ट टू मेजर. म्हणजे आपल्याला ह्या कंटेनरमध्ये असणाऱ्या गॅसचंच प्रेशर मेजर करायचं होतं, आणि त्याचंच एक्सप्रेशन आपल्याला आले. काय आहे ते, पी इज इक्वल टू पी नॉट प्लस एच रो जी. ओके, बघा प्रेशर ऑफ गॅस or liquid which we want to measure, which we want to measure. ओके, बघा आता इथं मला सांगा की काय एक्सप्रेशन आले, मी पहिल्यांदा आधी लिहितो ते. बघा प्रेशर ज्याचं आपल्याला मेजर करायचं, ज्या कंटेनरचं आपल्याला प्रेशर मेजर करायचंय ते
तिथलं प्रेशर, तर ते किती आहे पी नॉट प्लस एच रो जी. बघा एच रो जी. आता आपल्याला हे जे काय प्रेशर असेल ते टोटली कुणावर डिपेंड आहे, एच वर डिपेंड आहे. जर प्रेशर जास्त असेल, कॉमन सेन्स आहे बघा, जर एखाद्या कंटेनर मधल्या गॅसचं प्रेशर जास्त असेल तर इथं तो जास्त पुश करेल, त्याच्यामुळे ही जी काय हाईट असेल ती वाढेल. म्हणजे जर हाईट जास्त असेल तर जास्त प्रेशर आहे त्या कंटेनरमध्ये, आपण असं इंटरप्रिट करू शकतो. किंवा जर ही हाईट कमी झाली, म्हणजे ही हाईट जर कमी ऑब्झर्व झाली तुम्हाला तुमच्या मॅनोमीटरमध्ये, तर तुम्ही म्हणू शकता की त्या कंटेनरमध्ये असणाऱ्या गॅसचं प्रेशर हे कमी आहे. ओके. दुसरी गोष्ट, आपल्याला सगळ्या क्वांटिटीज इथल्या माहित आहेत. आपल्याला पी नॉट माहित आहे, आपण डेन्सिटी सांगू शकतो, एच आपण मेजर करू शकतो ह्या मॅनोमीटरमध्ये, आणि जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला माहितच आहे. म्हणजे फक्त एच मेजर करून आपण सांगू शकतो की त्या कंटेनरमध्ये असणाऱ्या गॅसचं काय प्रेशर आहे, किंवा त्या कंटेनरमध्ये असणाऱ्या लिक्विडचं काय प्रेशर आहे. ओके. तर अशा पद्धतीनं ओपन ट्यूब मॅनोमीटर वापरला जातो एखाद्या कंटेनरमध्ये असणाऱ्या गॅसचं किंवा लिक्विडचं, किंवा आपण जनरली म्हणू शकतो की एखाद्या कंटेनरमध्ये असणाऱ्या फ्लुइडचं जे काय प्रेशर आहे ते मेजर करण्यासाठी काय केलं जातं, हा ओपन ट्यूब मॅनोमीटर वापरला जातो. ओके. आय होप तुम्हाला ह्या दोन गोष्टी समजल्या असतील. कुठल्या कुठल्या बघितल्या आपण परत एकदा मी लास्ट तर समराईज करतो. तर आपण काय बघितलं, तर मर्क्युरी बॅरोमीटर बघितला. सिंपल कन्स्ट्रक्शन आहे, एक कंटेनर आहे आणि एक उलटी ट्यूब असते. ओके. आणि कशासाठी वापरतात, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी वापरतात. ओपन ट्यूब मॅनोमीटर कशासाठी वापरतात, तर एखाद्या कंटेनरमध्ये जे काय फ्लुइड असेल तर त्या फ्लुइडचं असणारं प्रेशर मेजर करण्यासाठी काय केलं जातं, ओपन ट्यूब मॅनोमीटर वापरला जातो. ओके. तर आय होप तुम्हाला हे 2 पॉईंट समजले असतील.